आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 6 चे अपक्ष उमेदवार अल्लाउद्दीन काझी प्रचारात आघाडीवर, प्रभागात प्रत्यक्ष भेटीगाठी करत असल्याने आनंददायी स्वागत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता अपक्ष म्हणून बॅट या चिन्हावरती निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने विरोधक धास्तावले असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। काल प्रभागामध्ये रॅली काढली असता रॅलीमध्ये कशी काय इतकी गर्दी जमली हे खूप आश्चर्यकारक वाटले, कारण आम्ही न बोलवता इतकी गर्दी जमते म्हणजे या प्रभागामध्ये पुन्हा एकदा जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि गुलाल हा आम्हालाच लागणार। प्रभागाच्या विकासासाठी आपण नागरिकांच्या अस्मितेसाठी माझी उमेदवारी असल्याने 3 वेळा मला या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची जनतेने संधी दिल्याने मी माझे कार्यकर्ते प्रत्यक्ष प्रभागात नागरिकांशी भेटून आशीर्वाद घेत असल्याने मला मोठ्या प्रमाणात जनताच माझी निवडणूक हाती घेईल असा आशावाद संघर्ष नायक चॅनलला प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी जनतेला दिलेले आवाहन केलेले आहे की 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता मतदान केंद्रावर जाऊन बॅट या चिन्हावरती आपले बटन दाबून प्रचंड मताने पुन्हा एकदा मला जनतेची सेवा करण्यासाठी संधी मिळवून द्यावी ही कळकळीची विनंती मतदारांना त्यांनी केली आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलकरिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे। एक मत अस्मितेसाठी आपला प्रभाग आपली जबाबदारी या ब्रीद वाक्यानं त्यांनी आपल्या प्रभागामध्ये 3 वर्षामध्ये प्रचंड उत्कृष्ट कामे केलेली आहेत। अतिशय प्रगल्भ भाग त्यांनी डेव्हलपमेंट केलेला आहे। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, गटारीची व्यवस्था असेल, त्यांनी चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे। त्यांचा या भागाशी जनतेशी नाळ जोडलेली आहे आणि त्यांनी जेलमधूनही 3 वेळा निवडणूक लढवलेली आहे। असं हे व्यक्तिमत्व त्यांना त्यांचे स्वर्गीय बंधू मोहम्मद काझी यांचाही त्यांना विचाराचा वारसा मिळाला होता। या ठिकाणी जनताच ठरवेल आपला उमेदवार कोण, कारण का अल्लाउद्दीन काझींचं व्यक्तिमत्व या मिरज शहराला माहीत आहे। अतिशय उत्कृष्ट त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आचाराची विचाराची लढाई लढत आहेत। धनदांडग्या विरुद्ध धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे। आपण त्यांच्या समर्थकाशी बातचीत करूया। नमस्कार। आज या ठिकाणी अल्लाउद्दीन काझी वार्ड क्रमांक 6 येथून ते अपक्ष म्हणून इलेक्शन लढवण्याचं आवाहन केलेलं आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे साहेब तुम्हाला की 6 नंबर वार्डामध्ये अल्लाउद्दीन काझीच्या पाठीशी भरपूर लोक घरदार लहान लहान मुलं घेऊन काल महाड रॅलीमध्ये सर्व जनता त्यांच्या पाठीशी। आम्हाला सुद्धा कळालं नाही की अल्लाउद्दीन काझीची जनता न बोलवता इतकी बेफाम कसं पाठीमागे लुटली आणि या जनतेनं हातामध्ये इलेक्शन घेतलेले आहे आणि 6 नंबर वार्डामध्ये अल्लाउद्दीन काझी या बऱ्याच मताने निवडून येतील असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो। जसं अल्लाउद्दीन काझी यांच्या पाठीशी तुम्ही 3 वेळा त्यांना निवडून दिलेलं आहे। 2003 साली, 2008 साली तर जेलमध्ये बसून निवडून आणली। तिथली जनता हाडाची कार्यकर्ते आहेत। एक कार्यकर्ता म्हणजे 100च्या बरोबरीचा कार्यकर्ता आहे सांगली वेस्ट गुरुवारपेठ मधील। त्या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी वाटतंय मला, कारण मी सुद्धा राहायला 7 मध्ये आहे तरी सुद्धा साहेबांसाठी म्हणून 6 मध्ये येऊन मला एक नाही मेहनत करून माझी कुठं तर बाबा 1% तर त्यांना मदत होईल म्हणून मी सुद्धा माझं वार्ड सोडून त्यांच्यासाठी मदत करत असतो। मला एवढी गॅरंटी आहे की 6 मधून गुलाल हा त्यांनाच लागणार आहे आणि ह्या 6 नंबर वार्डातील जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की बाबा काझी साहेबांना पुन्हा एकदा तुम्ही संधी देऊन त्यांना महापालिकेत पाठवा एवढी आशा व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 6 मधील एक कर्तव्यदक्ष तरुण तडफदार नव व्यक्तिमत्व, नव्या विचारांचा वारसा घेऊन स्वर्गीय मोहम्मद बाबालाल काझी यांचे लहान बंधू अल्लाउद्दीन काझी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत। तसेच त्यांनी 3 वेळा या प्रभागामध्ये निवडून येऊन त्यांनी 3 वेळा निवडणूक जिंकलेली आहे। तरी आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे बातचीत करूया। नमस्कार। मी अल्लाउद्दीन आजंत काझी प्रभाग 6 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहे। माझं चिन्ह आहे बॅटवर मतदान करून तुम्ही भरपूर मतांना विजय करावा। जनतेच्या हृदयातील
उमेदवार अल्लाउद्दीन काजी यांचे सुपुत्र, आपण त्यांच्याशीही बातचीत करूया. आज आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. आज जनतेनं आमच्या वडिलांना 3 वेळा निवडून दिलेलं आहे आणि आज असताना पण जनतेनं आमच्या वडिलांना मोठ्या मताने विजय केलेले आहे. आणि यावेळेला पण आमचे वडील प्रभाग क्रमांक 60D मध्ये अपक्ष म्हणून ही उमेदवारी लढवत आहे. त्यांचं चिन्ह आहे बॅट. आम्ही एवढंच सांगतो की आज तुम्ही एवढे जनतेने आम्हाला प्रेम दिलेले आहे, यापुढे पण एवढेच प्रेम आमच्या पाठीमाशी, एवढी जनता पण आमच्या पाठीशी आहे आणि एवढं प्रेम आहे लोकांचा. आज काल आमची रॅली होती, महारॅली होती आणि महारॅलीमध्ये आम्ही आज बघितलेलो एवढी जनता होती की आम्हाला कळलं पण नाही की जनता कुठून आली. पण वार्ड क्रमांक 6 मध्ये उत्सुकता एवढी आहे की अल्लाउद्दीन काजी या जनतावर प्रेम करणारी एवढी जनता आज त्यांच्याशी पार्टी आम्हाला बघून आम्हाला आज मनात एवढा हे झालेलं आहे की आम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोठ्या मताने विजय होईल एवढं सांगून मी थांबतो. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.